शेतकरी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत की बहिणीचे दिवाळी बोनस कधी जमा होणार आहे. 26 ऑक्टोबर बहीण खुश पैसे जमा अशी बातमी आहे. तर लाडक्या बहिणीला 5,500 जमा, दिवाळी गोड होणार. तर ते पैसे कधी येणार, ई-के-वाय-सीची अट जी रद्द केलेली आहे त्याबद्दल काही माहिती आणि हे सगळे माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले तर बऱ्याच यूट्यूब चॅनलवर किंवा सोशल मीडियावर अशा न्यूज व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दाखवलं जात आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सांगत आहेत की 2025 साली दिवाळी बोनस लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा होणार आहेत. तर 5,500 रुपये जमा होणार आहेत, ज्यामध्ये 1,500 रुपये या महिन्याचे आणि 3,000 रुपये दिवाळी बोनस असे जमा होणार आहेत. तर हे सगळे व्हिडिओ जे आहेत हे 2024 सालचे आहेत, जे आपल्याला 2025 साली यूट्यूब चॅनलवर दाखवले जात आहेत. तरी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका. तुम्ही गुगल सर्च करू शकता, ज्यामध्ये किंवा चांगल्या बातम्या बघू शकता. जी24 तास, लोकल न्यूज यामध्ये अशा कोणतीही बातमी कधीही दाखवली जात नाही. तरीही अशा अनेक व्हायरल होणाऱ्या यूट्यूब व्हिडिओजवर विश्वास ठेवत जाऊ नका. आणि जेव्हाही ते दिवाळी बोनस जाहीर करतील तेव्हा आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ येईल, त्यामुळे तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर तुम्हाला काही पुरावा दाखवतो, ज्यामध्ये दाखवलं आहे की हा दिवाळी बोनस असं काही जाहीर केलेलं नाही. तर मी गुगलवर सर्च केलं होतं की महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2025 साली दिवाळी बोनस जाहीर केला होता की नाही. तिथे स्पष्टपणे लिहिले नाही. सरकारने लाडकी बहीण योजना अंतर्गत यावर्षी दिवाळी बोनसची अधिकृत घोषणा केलेली नाही. तर अजून काही इकडेही पुरावे आहेत, ज्यामध्ये सांगितलं आहे की दिवाळी बोनस येणार आहे, पण आतमध्ये जर तुम्ही उघडून पाहिलं त्याच्यामध्ये अशी कोणतीही गोष्ट लिहिलेली नाही ज्यामध्ये सांगितलं आहे की दिवाळी बोनस या तारखेला येणार आहे किंवा जाहीर केलेलं आहे. त्यांनी फक्त हेच गोष्ट सांगितलं आहे की या महिन्याचे 1,500 रुपये येण्यासाठी आपल्याला ई-के-वाय-सीची गरज लागेल किंवा नाही. तर आपण पाहूया दिवाळी बोनस कोणासाठी जाहीर केला आहे. महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी 2,000 रुपये दिवाळी बोनस जाहीर केला आहे, पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अशी कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही. तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासाठी ई-के-वाय-सीची गरज पडणार आहे की नाही. तर आत्तामध्ये काही दिवसांपूर्वी 18 सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आलं होतं की ई-के-वाय-सी करणे आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तर ते का, त्याची आवश्यकता काय होती, तर पारदर्शकता. योजनेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी ई-के-वाय-सी अनिवार्य करण्यात आली होती. शासनाच्या निदर्शनास आले आहे की 26 लाखाहून अधिक अपात्र लाभार्थी, त्यामध्ये पुरुषसुद्धा आहेत, या योजनेचा लाभ घेतला आहे. जर का माझी लाडकी बहिणींना लाभ सुरू ठेवायचा असेल तर ई-के-वाय-सी पूर्ण करणे बंधनकारक आहे. तर जसं की 18 सप्टेंबरला एक घोषणा जाहीर केली होती आणि तिथून पुढे 2 महिने ही मुदत ई-के-वाय-सी करण्यासाठी दिली होती. आणि ज्या भागात पूरग्रस्त भागांसाठी मुदतवाढ केलेली आहे 15 दिवसांची, तर त्यांच्यासाठी 2.5 महिने ही ई-के-वाय-सी करण्याची मुदत आहे. तर आपल्याला ई-के-वाय-सी का स्थगित केली होती, किंवा सप्टेंबर महिन्याचा हप्ता काहींना ई-के-वाय-सी केल्याशिवायही आला आहे का, आपण जाणून घेऊयात. सप्टेंबर महिन्याचा हप्ता अनेक पात्र महिलांना ई-के-वाय-सी न करताही मिळाला होता, काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे. तर दिवाळी तोंडावर तांत्रिक अडचणी आणि येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन सरकारने ई-के-वाय-सीच्या अटी तात्पुरत्या स्थगिती दिली आहे. के-वाय-सीची गरज कायम, ही तात्पुरती स्थगिती आहे, पण यामुळे पुढील हप्ते मिळण्यासाठी ई-के-वाय-सी करणे आवश्यक आहे असे सरकारने स्पष्ट केले होते. के-वाय-सीची 2 महिन्यांची मुदतवाढ. सप्टेंबरमध्ये मंत्री आदित्य ठाकरे यांनी लाभार्थींना पुढील 2 महिन्यांचं ई-के-वाय-सी पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. तर त्यामध्ये पूरग्रस्त लोकांना 15 दिवसाची जास्त मुदतवाढ मिळणार आहे. तर ई-के-वाय-सी ही कशी करायची हे आपण थोडक्यात पाहूया. तर ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटला व्हिजिट करा, ज्यामध्ये ई-के-वाय-सी मुख्य पृष्ठावर असा पर्याय निवडा. त्यामध्ये तुमचा आधार क्रमांक टाका आणि OTP मोबाईल नंबरवर येईल. तो OTP ते लिहून सबमिट करा, तुमची ई-के-वाय-सी पूर्ण होईल. हे खूप सोपे आहे. तरी तुम्हाला याच्यामध्ये खूप काही जर अडचण असतील काही, तर कमेंट करा. मी स्पेशल व्हिडिओ ई-के-वाय-सी कशी करायची हे सांगेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की ई-के-वाय-सी
ई-के-वाय-सी ही स्थगित केलेली आहे. त्यामुळे आत्ता काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांची वेबसाईटही आत्ता चालत नाही आहे. तर जेव्हा ही वेबसाईट चालू होईल आणि परत त्यांच्याकडून जाहीर होईल की ई-के-वाय-सी करणे आता बंधनकारक आहे, तेव्हा मी व्हिडिओ बनवेल. पण ते तुमचे पैसे, या महिन्याचे पैसे येणारे थांबवणार नाही. तुम्हाला येण्याचे पैसे, अजून काही डेट तर आली नाही या महिन्याचे कधी पैसे येणार, पण हे पैसे येऊन जातील लवकरात लवकर. त्यामुळे ई-के-वाय-सीमुळे काही थांबलेले पैसे असं काही नाही आहे. जर का पुढचे महिने तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर ई-के-वाय-सी करणं आवश्यक आहे. तर तेव्हा मी नक्कीच व्हिडिओ बनवेल किंवा तुम्हाला ई-के-वाय-सीची गरज पडणार आहे. धन्यवाद.